नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी का करतात. अंगारकी व संकष्टी चतुर्थी यांच्यामध्ये काय फरक आहे. गणपती बाप्पा हे असं दैवत आहे जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. गणपती बाप्पाची वर्षभर पूजा केली जाते, पण गणेश उत्सव देखील 10 दिवस उत्साहात केला जातो. आपण दर महिन्याला गणेश उपासना करतो. आज आपण जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थी का करतात आणि त्यामागील कथा काय आहे. यामागे एक कथा प्रचलित आहे. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपती बाप्पाला चंद्राचा फारच राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझं कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतलं. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केलं. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ त्याच्यावर येईल असं सांगितलं. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावं. तेव्हा गणपतीने सांगितलं की त्याने संकष्टी चतुर्थी व्रत करावं, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा प्रचलित आहे. हे व्रत कोण करू शकतं. आबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनीच हे व्रत करावं. हे एक साधं सोपं पण शीघ्र फलदायी असं व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात. प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्यात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थी कधी असते. संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी असते. हा श्री गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन हा उपवास सोडावयाचा, अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे. श्री संकष्टहर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत 21 संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे. काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टीचा उपवास करणाऱ्यांनी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे. संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामध्ये काय फरक आहे. अंगारकी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असते आणि दर महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात जी येते ती मंगळवारी येत नाही, तिला फक्त संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही संकष्टी चतुर्थी विषयीची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.